आज आपण फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती क्वेश्चन आन्सर्स करत आहे. आपण हे Q&A कधी केलं नाही आपण. फर्स्ट टाइम झालं की कुठलं पहिलं गाडीत सुरुवात. अरे हां बरोबर. मग सेकंड आहे आपलं हे सेकंड क्वेश्चन आन्सर आहे. फर्स्ट मम्मी त्यांनी होतं. आणि आजचा जो फॉर्मॅट आहे मी काल इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकलेली आणि आम्हाला तिघांना इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स पण बरे झालेत. आम्ही सोडून बांड्या, पवन आणि वहिनी हे पण असणार त्या व्हिडिओमध्ये, कारण त्यांना पण बरेच क्वेश्चन झालेत. आणि ते सोडून आम्हाला तिघांना जनरल क्वेश्चन्स पण बरे होते आणि आय फाउंड दॅम व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणून ते पण आपण एंडला घेणार आहे. अँड लास्टली इफ यू आर यूट्यूबर आय हॅव सम न्यूज फॉर यू, सो मेक शुअर यू वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. First question is for Pinda. What has changed after marriage for you? एकदम तू असं लागणारी गोष्ट विचारलीस. शेअरिंग माय रूम. ते एक गोष्ट. हा, तुला आता ते गादीच्या दोन्ही साईडने उतरायचं ऑप्शन नाही. Vizda, your fondest childhood memory? आपण टिल आय वॉज 5 years old आम्ही आमच्या जुन्या घरी राहायचो. आणि इन दोज 5 years आय थिंक आय हॅव अ लॉट ऑफ मेमरीज फ्रॉम दोज 5 years. इवन दो 5 years टाइम मध्ये आपण यंग असताना एवढे मेमरीज फॉर्म होत नसतात. माय फेवरेट फॉर्म्युला 1 ड्रायव्हर. आय ॲक्च्युली डोंट हॅव वन. माझे 2 फेवरेट फॉर्म्युला 1 ड्रायव्हर्स आहेत. इट्स चार्ल्स लेक्लर्क इन मॅक्स वर्स्टॅपेन. युअर टॉप 3 फेवरेट युट्यूबर्स? सो फर्स्ट इज कृष्णराज. द कॉन्टेंट इज व्हेरी नाईस, फॅमिली ओरिएंटेड. त्याच्यामुळे मला त्याचे व्हिडिओज मी आहे एक म्हणजे स्टार स्वतःला बघायला मिळते म्हणून ते एक छान आहे. सेकंड आय वुड से इज डेव्हिड डोब्रिक. आता मी रिसेंटली कृष्णाचे ब्लॉग्स बघत असल्यामुळे मला बऱ्याचशा ब्लॉगर्सचे सगळे सजेशन्स येत असतात, तर त्यात मी मिस्टर बीस्टचे व्हिडिओज बघायला चालू केलेले आहेत. वाय डू यू वेअर अ लुंगी? फर्स्ट ऑफ ऑल व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे. नाही पण आता मी होल अँड सोल रिझन त्याचं व्हेंटिलेशनच आहे. निवांत आहे. निवांत म्हणजे इज व्हेरी कम्फर्टेबल. या इट्स इझी टू वेअर. गरम झालं की स्वतःलाच फॅन मारता येतो. वाय डिड आय स्टार्ट यूट्यूब? हे ॲक्च्युली दिस स्टोरी स्टार्ट इन मकाव. जेव्हा आम्ही फुल फॅमिली मकावमध्ये होतो. लास्ट फेब्रुवारी दिस वॉज. कोरोनाच्या जस्ट आधी जे आपण सगळ्या गल्ल्या मकावच्या चायनामध्ये होतो मी. आणि तिथं असताना मी आणि पिंदा आम्ही खालती लॉबीत थांबलेलो. मम्मी डॅडी विजदा वरती होते. मी बसलेलो आणि आम्ही जस्ट डिस्कसिंग. आणि पिंदाने विचारलं आता जेव्हा रेसिंग सोडून जेव्हा तुला फ्री टाईम असतो तेव्हा वेगळं काय ट्राय का करत नाही म्हणजे काय करणार, तर तुम्ही म्हणला वाय डोंट यू स्टार्ट यूट्यूब, असंच मज्जा म्हणून. आणि मग मी ठरवलं की मी कोल्हापूरला जेव्हा परत येणार तेव्हा आय जस्ट ट्राय. आणि ते ट्राय मज्जा म्हणून केला आणि ते आता वी अर्न आवर फर्स्ट माइलस्टोन विच इज व्हेरी गुड. अँड आय नेवर एक्सपेक्टेड दॅट विल ग्रो सो फास्ट. कारण मला ॲक्च्युली जे लोक अप्रोच होत आहेत, मला असे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे सबस्क्राईब्स आपले 3 times आहेत. ते मला अप्रोच होत आहेत की दे वॉन्ट टू कोलॅबोरेट विथ अस. टेल अस अबाउट वहिनी. अरे क्या बोलू, सेपरेट व्हिडिओ क्या बोलू. ह्याच्यावर आपण शॉर्ट डॉक्युमेंटरी करू. मला झोपायला आवडतं, तर मला अशी एवढी छान बायको मिळेल जिला माझ्याहून जास्त झोपायला आवडतं. वहिनींबद्दल हे सांगायचं, आधी कसं घरात नेहमी आयडीचा आवाज असायचा. आम्ही आयडीच्या आवाजाने उठायचो. आमच्या आजी कॉम्पिटिशन ती असं ह्याच्यात गावात मोठी झाल्यामुळे तिचा आवाज असा लाऊड आहे. शेतात बोलतात माणसं, ते लांब असतात त्याच्यामुळे ते जोरात बोलत असतात. वहिनींना माखीरावबद्दल पेट्रियटिझम आहे. व्हॉट स्केअर्स यू? मला सगळ्यात भीती ह्याची आहे, लाइटनिंगची आहे. तुला वीज करायला भीती वाटते? मला भीती वाटते. मला असं हे स्पाईन मध्ये ते काय वेगळं आहे. मी पहिल्यांदा ऐकलं लाइटनिंगचे मला आधीपासून भीती. हा क्वेश्चन मला बरेच महिने झालं मिळत आहे. व्हॉट्स द रिझन बिहाइंड 5 minute ब्लॉग्स? ॲक्च्युली ह्या पाठीमागं एकच सिम्पल कारण आहे. 5 इज माय फेवरेट नंबर. बर्थडेत आणि हे ते काहीच संबंध नाही, पण फॉर सम रिझन आय जस्ट लव्ह द नंबर 5 आणि दॅट्स दी ओनली रिझन वाय माय ब्लॉग्स आर 5 minutes लॉंग. पॉलिटिक्समध्ये कधी येणार? तू जाणार आहे का मी जायचं? तुझ्यासाठी आहे क्वेश्चन. पॉलिटिकल करिअर बद्दल अजून वी हॅवंट डिसाइडेड. डीप चर्चा झालेली नाही. आम्ही काम करूया. आता मी बिझनेस करतोय, त्याच्याबरोबर समाजकारण करतोय. हे डॅडींमुळे आमच्यात आलेलं आहे. ते पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहेत.
त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं इनपुट देत असतो. पण यू नेवर नो. What book has impacted you the most? One book that made me like a different person is A Thousand Splendid Suns. It's a very wonderful story which is set in the Middle East. So I think everyone should read it. I think my perspective on women changed after reading that book. What's my biggest achievement? I think my biggest achievement has to be when I won my race in at Brands Hatch, which made me the first ever Indian to win a British Formula 3 race. आणि तेव्हा मम्मी आणि पिंदा विंदा दोघं पण होते तिथं. त्याच्यातले फॉर्म्युला 2 मध्ये एक दोघं तिघ जण आहेत. लँडो F1 मध्ये I've actually competed with Lando Norris in British Formula 3 as well. आणि ब्रिटिश फॉर्म्युला 3 में बेसिकली युरोपियन कंट्रीजचे सगळे चॅम्पियन्स एकत्र येऊन कम्पीट करत होते. सो इट वॉज अ व्हेरी कम्पिटेटिव्ह इयर आणि या डेफिनेटली हॅज टू बी माय बिगेस्ट अचीवमेंट येट. एक्झॅक्ट काउंट ऑफ मार्डिक फॅमिली. गट्टा मतदान आहे. गट्टा मतदान आहे खरोखर. माय ग्रँडफादर हॅड 6 brothers, 5 sisters. 5 sisters आहे, बरोबर आहे. म्हणजे ऑल्दो दे aren't counted as Mahdiks anymore, his sisters, पण आपली फॅमिली तशी क्लोज आहे. सो सगळ्यांची 2-4 मुलं त्यांची आता 2-4 होत आले. एक्झॅक्ट काउंट हे करणं म्हणजे ते वेळ लागेल काउंटिंगला. 100च्या पुढेच इझी. अरे आरामात 100 कमी झालं. हु इज युअर गो टू पर्सन? असला कसला प्रश्न म्हणजे कोण भरपूर जणी आहेत. Who is your go-to person for if there's anything you want to share? Like, I go to my brothers for certain things. मम्मीशी माझं communication is good and once in a while when the news is when I have to share something very important, then I go to dad also sometimes. what made me help people from the money I earned from YouTube? Actually YouTube वरती जास्त टाइम स्पेंड करत नाही आणि मला हे माहित पण नव्हतं की actually can make money from YouTube. I actually got to know that like when I was 2 months in. मला YouTubeच्या पैशांमधून मी स्वतः कुठं खर्च करणार असं काय हे नव्हतंच, कारण माझ्याकडे सगळं माझ्याकडे काय नाही असं नाहीच आहे. आमच्या मम्मी डॅडींनी आमच्यासाठी बियॉन्ड म्हणजे जेवढी एखाद्या व्यक्तीची गरज असेल त्याच्यापेक्षा बियॉन्ड आम्हाला सगळं दिलेलं आहे. असं पण आहे की डॅडी मम्मीनी न मागता सगळं दिलेलं आहे. सेम टाइम त्यांनी आपल्याला ते व्हॅल्यू करायला पण शिकवलं. जेव्हा YouTube मध्ये पैसे आले लाईक आय सेड की मला माझ्याकडे काय नाही आहे असं नाहीच आहे. सो आय माइट एज वेल स्पेंड दॅट मनी हेल्पिंग पीपल हू रिअली आर इन नीड. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड टू बी ऑनेस्ट. व्हॉट आर युअर बिझनेसेस? म्हणजे तू काय व्हॉट यू डू बेसिकली? आय लुक आफ्टर आवर लोकल चॅनल आहे आपलं बी चॅनल म्हणून. इज द लिडिंग चॅनल इन कोल्हापूर. इट इज वॉच्ड इन मोस्ट हाऊस होल्ड इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. कॉलेज आपलं जे आहे डॅडीचं दॅट आय लुक आफ्टर. आय ओन अ फिश फार्म. आपण पेट्रोल पंप ते आता किटूकडं हँडओव्हर केले. आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये झालेलं की डॅडींचे 16-17 बिझनेसेस आहेत. तर त्यातले आम्ही तिघं पण असं थोडं थोडं करून वाटून आम्ही सगळं बघत असतो. I frequent to the sugar factory which we have in Solapur. I wouldn't say I run it. I am a part of it. Mining and excavation मध्ये मी काम करतोय आणि त्याचबरोबर I work with trading of food products and different products. तर मी आता नवीन आता मी डोराडो चे हनीचे products मी चालू केलेत and you can go to the website. It's dorado.life. I'll actually put the link in description so that तू काय करतोस ते सांग ना. मी काय आता हेच करायचं आता विषय पंपावर करतो. पण लॉट ऑफ पीपल हॅव बीन आस्किंग मी अबाउट द मर्चंडाईज आणि त्यातले पण थोडे गोष्टी म्हणून मी तुम्हाला सगळंच बेसिक जनरली सांगणार आहे. फर्स्ट क्वेश्चन वॉज विल इट बी एट रिजनेबल प्राइस? ॲब्सोल्युटली येस. कन्सिडरिंग आपले जे आर मार्केट एक्झॅक्टली मला हे सगळ्यांसाठी पाहिजे ते अवेलेबल व्हायला जे काय आपण गोष्टी टाकणार त्यावर. आय वॉन्ट एव्हरी वन टू बेनिफिट आउट ऑफ इट. आणि प्रोडक्ट्स पण मी जे आणलाय इट्स व्हेरी ॲब्सोल्युटली गन बी एट रिजनेबल प्राइस. अनदर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन वॉज विच प्रोडक्ट्स आर वी इंट्रोड्युसिंग? टी शर्ट्स ऑब्व्हियसली हे सगळ्यात एक गोष्ट आहे ज्यावर मी खूप लक्ष देऊन काम करत आहे. डिझाईन्स म्हणा किंवा गोष्टी असतील भारी झाल्या नाही. टी शर्ट्स ॲक्च्युली खरंच भारी झालेत. आणि माझं जनरेशन जे यंग क्राऊड आहे ते सोडून मी ॲक्च्युली सगळ्यांचा विचार केला ह्याच्यात. किड्स म्हणा, मॉम्स असतील, डॅड्स असतील,
मी तुमच्या सगळ्यांसाठी असे प्रॉडक्ट्स घेऊन येत आहे विच यू कॅन यूज एज वेल. कारण टी शर्ट्स ऑब्विसली आता मॉम्स किंवा डॅड्स एवढे वापरत नाहीत, पण देर डेफिनेटली गन बी प्रॉडक्ट्स जे मम्मी डॅडीज अँड किड्स पण डे टू डे लाईफमध्ये वापरू शकतील. सो एम डेफिनेटली वर्किंग ऑन दॅट एज वेल. इज इट ऑनलाईन अँड विल इट बी शिफ्ट एव्हरीवेअर इन महाराष्ट्र? इट इज 100% गन बी ऑनलाईन. आपलं स्टोर नसणार आहे. यू कॅन बाय एव्हरीथिंग. आता इनिशियली सगळं ऑनलाईन असणार आहे डेफिनेटली. आणि विल इट बी शिफ्ट एव्हरी इन महाराष्ट्र? आय एम ॲक्च्युली वर्किंग विथ माय लॉजिस्टिक्स कंपनी आणि आय एम ॲक्च्युली प्लॅनिंग टू शिप इट नॉट ओनली इन महाराष्ट्र ऑर इंडिया बट आउटसाइड ऑफ इंडिया एज वेल. हे तुम्हाला पण जर माहीत नव्हतं. इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर पण, कारण आपले फॉलोअर्स इंडियाच्या बाहेरून पण आहेत, म्हणून मला त्यांचा पण विचार करायचा आहे. आत्तापासून सुरुवातीपासून म्हणजे ऑब्विसली इट्स गन बी टफ टास्क. आय एम गन डू माय बेस्ट. जर इंडियाच्या बाहेर इनिशियली होऊ शकत नाही तर डेफिनेटली ऑल ओव्हर इंडिया, पण आय एम डेफिनेटली गोइंग टू डू माय बेस्ट की आपण इंडियाच्या बाहेर पण कंट्रीजमध्ये शिफ्ट करू शकणार. वेन विल इट लॉन्च? आता हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कोविडमुळं सगळं डिले होत आहे अनफॉर्च्युनेटली, पण to be honest, like getting there. Yeah, everything's on track. It's just COVID is the only reason why everything's getting delayed, but hopefully next month आपण सगळं चालू करू शकतोय. आणि lastly, this is not a question but this is something I want to tell all of you. The reason behind doing this is की आपण ह्यातनं पण जे revenue generate होणार आहे, this is gonna go in helping people. आणि आत्ता पण आपण जसं कोल्हापूरच्या लोकांसाठी जे करत होतो, म्हणजे रिक्षावालेचे इन्शुरन्स म्हणा किंवा आपण डॉक्टर्सच्या इथे जाऊन पेशंट्सचे बिल भरणे असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण जे काही केल्या, हे मला नुसतं कोल्हापूरसाठी लिमिटेड ठेवायचं नाही, बट आय वॉन्ट टू कीप ग्रोईंग अँड डू दिस फॉर पीपल आउटसाइड ऑफ कोल्हापूर ऑल्सो. आणि दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म वेअर आय विल गेट दी ऑपॉर्च्युनिटी टू रीच आउट टू पीपल हू लिव्ह आउटसाइड ऑफ कोल्हापूर. सो आय डेफिनेटली होप we are on the right track and we can make this happen. आता हे सोडून आपल्या तिघांना लास्ट एक जनरल क्वेश्चन्स पण असणार आहेत, पण त्याच्या आधी आपण बांडिया आपले गेस्ट अपीअरन्स आहेत, असं हॉट सीट घेऊन आपण त्यांचा इंटरव्ह्यू टाईप करूया. आपण आम्ही तिघं सोडून ज्यांच्यासाठी क्वेश्चन झाले ते या हॉट सीट वरती येणार आहेत. काय पहिला आपण बांड्याने सुरुवात करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन फॉर बांड्या इज, who is your favorite brother and why? तू बघ हे नाव दुसरं कुणाचं बघूयाच. बांड्या, bear in mind लंडन में पिंदाने तुला फिरवलंय. मी फिरवलाय. तुम्ही काय फिरवलाय? तू काय फिरवलाय? मीच फिरवलंय. हिचं तोंड हिने वाकडे गेलं. माझा खर्च केवढा झाला माहिती का त्याच्यामध्ये? बघा, मी फक्त 2 दिवस नव्हतो, ते सोडून तिची काळजी मीच घेतली. हिने तुला धोका दिलाय आणि तू अजून पण ह्याचं जर गुणगान गाणार असलीस, तुझ्यापासून लांब जायला तू सकाळी 5:30 ला उठून गेला पळून. सस्पेन्स टायमिंग नाही आहे, 5 मिनिटात बॅटरी संपल. वाय 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 हेला बाहेर काढ. जरी तरी एकदा नाही, भरपूर. आता ही तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आम्ही काही घेत नाही. तरी आहे प्रेम आहे. आणि सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट्स युअर रिअल नेम? पण एक ट्विस्ट आहे, मी ते ऑडिओ म्यूट करणार आहे. बस फोन पॉवर पहिलं पण चड्डी घालून का आलाय? तुमच्या ड्रेस कोड काय नव्हतं म्हणून जेवढाच आहे तेवढं आहे. अर्धा फॉर्मल अर्धा क्रिकेट. फोन पॉवरांसाठी फर्स्ट क्वेश्चन असा आहे, हू आर यू? हा खरा क्वेश्चन आहे. चौथा भाऊ आहे. मी तसा बघायला गेलं तर कृष्णाचा बघायला गेलं तर नाही बघायला गेलं. स्कूल फ्रेंड आहे. आम्ही 9th स्टँडर्डपासून एकत्र आहे. जेव्हा मी कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो तेव्हापासूनच आम्ही एकत्र शिकत आहे. स्कूल झालं, कॉलेज. कोण आहेस? ते संबंध काय? तू कोण आहेस? माझं नाव पवन पवार आहे. मी मूळचा कोल्हापूरचा. नाही, हा कोण आहे तर वन फाईन डे आमच्या घरी आला. गेलेलंच नाही. आणि तू गेलाच नाही. तो इथंच आहे. म्हणजे मध्यंतरी असं झालं होतं की तो आमचा ग्रुप सोडून गेला होता. म्हणजे असे विषय जे बोलता येणार नाही. तुम्ही केव्हा खाजगीमध्ये त्यालाच विचारा काय झालं, तो असं का गेला. सगळ्यांनी त्याला स्पॅम करा. पण तो आता तुम्ही गोवा ब्लॉग बघितला असेल त्यावेळीपासून पवन इज बॅक अशा झाल्यासाठी. 1.5 वर्ष नव्हता. 1.5 वर्ष त्यांनी ब्रेक घेतलेला फॅमिली. लॉगिंग बघून आलायस तू परत बाळ, युट्यूब बघून आला. ठीक आहे, आता हॉटेस्ट सीट वरती सगळ्यात आपल्या माडिक फॅमिलीचा नवीन हॉटेस्ट टॉपिक मला टॉपिक बरोबर ना.
ठीक आहे वहिनी तुमच्यासाठी फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर न्यू फॅमिली अँड एव्हरीवन इन इट सगळेच खूप स्वीट आहेत आणि आगाऊ पण आहेत म्हणजे तुम्ही तिघं तुमच्यासारखं किती नॉर्मली असे स्वीट असतात माझ्यासाठी विशू भैया थोडे नाही म्हणजे मधून स्वीट आहेत पण असे दाखवतात की ठीक आहे हा मम्मी खूप केअर करतात म्हणजे डॅडी पण म्हणजे डॅडी तर डिफरंटच आहेत सगळ्यापेक्षा बरोबर. चांगलं आयडी आई बेस्ट आहे ते गाव कनेक्शन माकेगाव तडसर आहेत म्हणजे ते चांगल्यासाठी चांगले आहेत आणि वाईटसाठी खूप वाईट हा ते बरोबर आहे की मग बरोबर चुकलं की चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही आणि बरोबर हा ठीक आहे आणि लास्ट क्वेश्चन ऍक्च्युली माझ्याकडनं वैयक्तिक आहे हा आलेला नाही तुम्ही बाकी बा म्हणल्यावर ऑफेंड का होताय मला जर कोणी म्हणलं आता बघा नाही मी सांगतो हे झालं कोल्हापूरला पण अशी बाहेरची लोकांचे गाव समजतात हा अजून होय, म्हणतात की मला म्हणतात तुम्हारे गाव से असं म्हणतात ऐका की ठीक आहे मला कोल्हापूरचा मला एवढी सुद्धा लाज वाटत नाही कोल्हापूरची म्हणजे कोल्हापूरचा मला आणि जास्त होते मला होय त्याचं काही नाही म्हणजे मला काही नाही वाटत पण तुम्ही त्यात चिडवतात त्या गोष्टीवर म्हणजे ते चिडवण्यासारखं काही नाही लास्ट आता आपले हा जनरल जे आपल्या तिघांसाठी जे क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते आपण विल प्रोसीड विथ दॅट दिस क्वेश्चन इज फ्रॉम प्रीती अँड आय फाउंड दिस व्हेरी इंटरेस्टिंग आणि थँक्यू फॉर दिस क्वेश्चन अँड आय वुड लव फॉर ऑल थ्री ऑफ अस टू elaborate on this which is definitely going to put a message out there. What's the secret of our togetherness? नंबर वन अगेन आय वुड से डॅड की Mom and dad. त्यांनी ते जे वागतात दॅट इज इन्स्टिल्ड इन अस आणि सेकंड थिंग आयड लाईक टू पॉइंट आउट इज आपण जसं अर्लियर इन दिस व्हिडिओ लाईक वी स्पोक अबाउट की वी स्पीक विथ इच अदर हां आणि आय हायली रेकमेंड दिस टू ऑल यू फॅमिलीज आता आपण बरेच इन्स्टन्सेस एक्झाम्पल्स आहेत तिथं बघतोय की फॅमिलीजमध्येच एकामेकांचं पटत नाही आणि इज समथिंग आय गेट टू लॉट की आपण आपली आर फॅमिली सो ब्युटिफुल दॅट वी लिव्ह टुगेदर सो नाईसली आणि या तीन गोष्टी द रिझन बिहाइंड इट इज कम्युनिकेशन तुम्ही जेव्हा एकामेकांशी बोलताय तुम्ही एकामेकांना जो तुमची हॅपी आणि सॅड आपण इगो असं नाही की वी अग्री ऑन एव्हरीथिंग आणि आमचं सगळं हॅपी गो लकी आहे पण जरी माझं आणि विशूचं एखाद्या गोष्टीवर पटत नसेल किंवा मला कृष्णाने एखादी गोष्ट केली तर त्याच्यात आम्ही इगो काय नाही आहे ते सांगतोय हा की हे आवडलेलं नाही आहे आणि आपल्याला वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड अँड दिस इज व्हेरी नेसेसरी हायली रेकमेंड की तुम्ही पण ते करा स्पीक विथ इच अदर कारण ती जेव्हा ट्रान्सपरन्सी राहते तुमच्यामध्ये that's how make everything is stable. What is something everyone always gets wrong about you guys? की वी आर नॉट अप्रोचेबल म्हणजे बऱ्याचशा वेळी लोकांना असं वाटतं की अरे आपण कसं जाऊन ह्यांना बोलायचं किंवा ह्यांच्याशी आपण हे उलटा आम्ही एनकरेज करतोय की तुम्ही येऊन बोललात तुम्ही सोशल मीडियावर कृष्णा ऍक्टिव्ह आहे इफ यू कॉल अस वी विल डेफिनेटली कॉल यू बॅक ऍब्सोल्युटली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू रिप्लाय देतोस सगळ्यांना मी आता काय इट होतं ट्राईज टू बऱ्यापैकी ना जेव्हा आपण 20-25,000 फॉलोअर्स पण होतो मी रोज रात्री 1.5-2 तास बसायचो सगळ्यांना रिप्लाय करत पण ते आता अशा पॉईंटला गेले की ते ॲक्च्युली पॉसिबल होत नाही ॲक्च्युली आय सिन्सिअरली डू अपॉलॉजाइज पण ते ॲक्च्युली रिप्लाय करणं आता पॉसिबल होत नाही सगळ्यांना पण लाईक पिंदा सर की दिस इज डेफिनेटली समथिंग एव्हरीवन गेट्स रॉंग अबाउट अस की आम्ही अप्रोचेबल नाही इट्स नॉट लाईक दॅट ऑल मी बघतोय की मी उभारलोय रस्त्यावर इथं मुलं उभारलं आहेत ती बघून हसतायत आणि नंतर मेसेज करणार की वी सॉ यू पण ते बोलायला येणार नाही तुम्ही ऍक्च्युली बोलायला या आय लव्ह ऑल ऑफ थ्री ऑफ अस वी लव्ह मेकिंग न्यू फ्रेंड्स म्हणून डेफिनेटली प्लीज कीप दॅट इन माइंड व्हॉट्स युअर गोल अँड हू इज युअर इन्स्पिरेशन फॉर ऑल थ्री ऑफ अस म्हणजे हायस्ट फॉर्म ऑफ इन्स्पिरेशन दॅट हॅव गॉटन इज अगेन फ्रॉम डॅड म्हणजे आता बऱ्याच वेळी असं होतं की लहान मुलांना विचारतात की तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे तर ते सांगतील की APJ अब्दुल कलाम आहे किंवा कोणतरी म्हणेल की नरेंद्र मोदी आहे किंवा कोणतरी म्हणेल शाहरुख खान आहे किंवा वॉट एव्हर इज बिईंग सेड पण सिन्स आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ मला हेच आहे की माय इन्स्पिरेशन इज माय फादर आणि डॅडीनी हां दॅट इज माय इन्स्पिरेशन टू डू एव्हरीथिंग इन लाईफ
आणि आवर गोल इज बी सक्सेसफुल. म्हणजे लहानपणापासून हे शिकवलं गेलं की तुम्ही काही करा, असं काय रोकटोक नव्हती की तुम्ही हे करायचं आणि ते करायचं नाही. तुम्ही काही करा, पण जे पण करताय गिव्ह इट युअर 100% आणि त्याच्यात बिकम सक्सेसफुल. Yeah, absolutely. आणि something again we learn from that is working hard for whatever you want to earn in life. That's absolutely the key to everything. तुम्ही जेव्हा कष्ट करताय एका गोष्टीसाठी, that's आयतं the काय key. मिळत नाही. आयतं कधीच काय मिळत नसते. जेव्हा कष्ट करताय टू अर्न समथिंग, दॅट्स द की. आणि द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे, वॉज द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड when you hear the word महाडी? पॉवर. मी खरं सांगतो, मी सेम म्हणणार होतो. मी सेम म्हणणार होतो. द स्ट्रेंथ. आपली ताकद आहे ती खरंच. पॉवर म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही सगळे पॉवरफुल आहे, सगळे असं म्हणत नाही. जनरेटेड विथ दॅट नेम. मी मराठीत ते आय पुट दिस इन मराठी तुमच्या सगळ्यांसाठी. पॉवरचा अर्थ हे आहे की जेव्हा मी काही करायला जातोय, आमचं धाडस करायचं कारण हे आहे की आमच्या नावात महाडिक आहे. ताकद आहे, ताकद ती ताकद आहे आमच्यासाठी. ती डॅडनी साहेबांनी दिलेली ताकद आहे आपल्याला. आणि त्याच्याबरोबर आपल्या सगळ्या घरांमध्ये जे एकत्रपणा आहे त्याच्यामुळे आपण खूप नाही, मला ते खूपदा झाले की इफ देर समथिंग की मला धाडस करायचं कुठं पॉइंट आलेला आहे, मी विचार करतो की मी महाडिक आहे. हे झालंय. हे खरं आहे, हे झाले त्यामुळं. म्हणजे इट्स अ कीवर्ड की अरे माडी काय म्हणजे आपल्याला काळजी बरोबर. करायला लागेल. वर्ड रेझोनेट्स विथ power. Thank you everyone for watching this video. I hope everyone liked it. And is there anything else you'd like to conclude with? Mahadik is equal to power. Mahadik is equal to power. YouTubers, like I promised, मी तुम्हाला सगळ्यांना हेल्प करणार आहे टू मेक युअर चॅनल ग्रो. अँड आय एम गोइंग डू दॅट बाय गिविंग ऑल ऑफ यू अ शाउट आउट. जेव्हा मी एक यंग यूट्यूबर होतो, मी पण ऑब्वियसली विचार करायचो की व्हॉट आर द वेज की मी लोकांपर्यंत पोचू शकेल. आणि मला कोणच नव्हतं मोठा यूट्यूबर जो मला मदत करेल त्या चॅनलवरती शाउट आउट देऊन. बट आय एम गोइंग डू दॅट फॉर ऑल ऑफ यू. ऑब्वियसली माझे पण नुसतं आत्ताच 1 लाख सबस्क्रायबर्स झालेले आहेत. पण ऑब्वियसली माझ्याहून पण कितीतरी यंग यूट्यूबर्स आहेत हू नीड हेल्प आणि दे हॅव गुड कॉन्टेंट. पण तुम्ही प्लीज हे इन्स्ट्रक्शन्स नीट ऐकून घ्या, बिकॉज इफ यू डोंट फॉलो दीज इन्स्ट्रक्शन्स तुम्ही क्वालिफाय होणार नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू हॅव मिनिमम 2000 सबस्क्रायबर्स टू अप्लाय टू दिस शाउट आउट. तुम्हाला एक स्वतःबद्दल आणि स्वतःच्या चॅनलबद्दल 15 सेकंड्सचा व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्हाला फक्त 15 सेकंड्सचा चान्स मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही कोण आहे, काय करताय, अँड व्हॉट युअर चॅनल इज ऑल अबाउट. ऑब्वियसली when people want to explore on YouTube, त्यांना कळणार कसं की यू आर मेकिंग अ पर्टिक्युलर टाईप ऑफ कॉन्टेंट आणि त्यांना ॲक्च्युली ते बघायला आवडू पण शकते. सो दॅट्स वॉट आय एम गोना डू फॉर ऑल ऑफ यू. तुमच्याकडे 15 सेकंड्स आहेत टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ईमेल आय डी आहे आणि मी इथं पण व्हिडिओमध्ये पण दाखवतो. तुम्ही मला ह्या ईमेल आय डीवरती तुमचा 15 सेकंडचा व्हिडिओ सेंड करायचा आहे आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला तुमच्या चॅनलच्या होम पेजचं स्क्रीनशॉटसुद्धा मला पाठवायचं आहे. देर आर ओनली फ्यू रिक्वायरमेंट्स. यू हॅव टू हॅव मिनिमम 2000 सबस्क्रायबर्स आणि यू हॅव टू हॅव ॲटलीस्ट 15 व्हिडिओज ऑन युअर चॅनल. हे 2च रिक्वायरमेंट्स आहेत. सो मेक शुअर यू सेंड मी ऑल युअर व्हिडिओज एज सून एज पॉसिबल. ट्राय टू कीप इट व्हेरी शॉर्ट अँड सिम्पल, ज्यातून लोकांना कन्वे होऊ शकेल ki what your channel is all about and why it is interesting and why people should watch it. And I wish everyone all the best and I hope I can help all of you grow your channel too. Thank you so much and please make sure you like and subscribe to my channel as well. Bye bye.